नमस्कार, मी वास्तुशास्त्र कुंडली तज्ञ पुणे पंडित शिवकुमार वास्तु आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आपलं स्वागत आहे. एकतर सांगायचा महत्वाचा मुद्दा, उद्या आहे मंगळवार 22 तारीख. तर उद्या दुपारी 2:30 वाजता साम मराठी टीव्ही चॅनलवर माझा लाईव्ह प्रोग्राम आहे 1 तासाचा. त्यामध्ये तुम्ही मला लाईव्ह बघू शकता. तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत पत्रिकेसंबंधी, वास्तुशास्त्रासंबंधी, जे काय आहे तुमचे पर्सनल प्रश्न, पण ते मला तिथं तुम्ही ते नंबर त्या ठिकाणी देतील त्या टीव्ही शोला, तिथं तुम्ही फोन करून मला क्वेश्चन्स विचारू शकता. आणि जे क्वेश्चन्स मला आतमध्ये मी लाईव्ह असताना जे माझ्यापर्यंत पोहोचतील त्या पीसी रूम मधून, त्याचं ऑन दी स्पॉट मी उद्या उत्तर देत असतो. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही. उद्या दुपारी 2:30 वाजता साम मराठी चॅनलवर मी असणार आहे लाईव्ह. आता आपण मेन आपल्या उद्देशाकडे आज जो प्रोग्राम घेतलेला आहे तो फक्त लोकांच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं काही जे लोक पाठवतात, तुम्ही मला असं पत्रिका प्रिंट तुमचं जे काय डिटेल आम्ही प्रिंट असं काढतो, मेल वगैरे, आणि यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. ही माझी फ्री सर्व्हिस आहे. जे काय मी तुम्हाला आम्ही रॅन्डमली स्टाफला सांगून मी क्वेश्चन काढून घेतो आणि मी त्यामुळे उत्तर तुम्हाला त्याचं देत असतो. ठीक आहे. तर ऑलरेडी बरेच लोक जॉईन होत आहेत. आशा कांबळे नमस्कार, अपुरा गोडबोल नमस्कार, विनायक कोतकर नमस्कार, अजय नमस्कार, दीपक चव्हाण नमस्कार, सुनंदा पाटील नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. तर आणि लोकांनी मला विचारलं होतं की पौर्णिमा, मागच्या वेळी बोललो होतो तुम्हाला की पौर्णिमेचा उपवास मागच्या वेळी सांगितलं होते फायनान्शियल स्टॅबिलिटी येण्यासाठी, घरात पैसा टिकण्यासाठी, प्रमोशनल ऍक्टिव्हिटी होण्या दृष्टिकोनातून, घरामध्ये भरभराट सुख समृद्ध राहण्यासाठी, एकत्रितपणा, कुटुंबात आनंद राहण्यासाठी पौर्णिमेचा उपवास खूप गरजेचा असतो. तो केला पाहिजे. कोणती पौर्णिमा पकडायची, काल झाली ते पकडायची का आजची पकडायची, असा क्वेश्चन मार्क होता. आणि ग्रहणाचा पण प्रॉब्लेम होता. आपल्या देशात ग्रहणाचा काय आता प्रभाव होत नाहीये, त्यामुळे त्या इफेक्टची काळजी करायची गरज नाही. नंबर 1. नंबर 2 म्हणजे पौर्णिमा जी असते ती सूर्योदयाची पकडतात. आजही सकाळी 10-10:30 जरी पौर्णिमा संपत असतील तर त्या सूर्योदयाचा स्पर्श आजचा होतो, म्हणून नॉर्मली कॅलेंडर मध्ये दाखवतात ते आजचा पौर्णिमा दाखवतात. तुम्ही आज पण पौर्णिमेचा उपवास करू शकता की काल जरी केला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तो कसा करावा, कसं सक्सेस मिळवावा जीवनामध्ये, भरभराटीसाठी काय मंत्र म्हणावे, हे सगळं मागच्या एपिसोडला मी सांगितलेलं आहे. त्यावेळेला त्या तुम्ही ते पाहू शकता. आज जे क्वेश्चन मला विचारले ते सूरज आहेत. सूरज बी मेकॅनिकल इंजिनियर आहेत. परळी वैजनाथवरून त्यांचा क्वेश्चन आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे, घरात सतत आजारपण आहेत राहते, घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेच्या पूर्वेकडे लाकडी दरवाजा आणि दक्षिणेच्या पश्चिम साईडला लोखंडी गेट आहे, टॉयलेट वायव्य कोपऱ्यात आहे, देवघर ईशान्य दिशेला आहे, किचन रूम मध्यभागी आहे, गॅस रूम मध्ये पश्चिम दिशेला आहे. ओके. झोपण्याची दिशा डोके पूर्वेला आणि पाय पश्चिमेला असं दिलेलं आहे. नवीन घर बांधायचे विचार चालू आहे, काय काळजी घ्यावी लागेल, प्रोडक्ट्स कोणते वापरावे लागतील. ओके. हे दिले ना, इंग्लिश मध्ये दिले ऍक्च्युली, मराठीमध्ये मला ते वाचलं आता तुमच्या समोर मी. बघा आता ऑलरेडी ह्यांनी सांगितलेलं आहे, दक्षिण दिशा ही आजाराची कारक आहे. हे वास्तुशास्त्रात दरवेळा मी सांगत असतो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, जशी उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे. ज्या उत्तरेला तोंडकून पैसे ठेवा मी तुम्हाला सांगत असतो, तसं दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. यम म्हणजे मृत्यूचा कारक किंवा आजारपण किंवा आपल्याला ऍक्सिडेंटल योग, ऑपरेशन ऍक्टिव्हिटी होतात दक्षिण दिशेमुळे. जर तुम्ही विचार केला, यमतर्पण जेव्हा करता आपण दिवाळीला,
किंवा जेव्हा तुम्ही कुठलं पितृ दान किंवा काही तुम्ही करता, जाऊन पितृच्या काय प्रक्रिया करता, दक्षिणेला तोंड करून तुम्ही करत असता हे तुम्हाला माहिती असेल. ऑलरेडी आपण दिवाळीला यमतर्पण करताना दक्षिणेला तोंड करून करतो. तसं दक्षिण दिशा मृत्यूची आणि मोक्षाची दिशा आणि अल्टिमेटली आजारपणाची कारक असलेली दिशा आहे. त्यामुळं आता मी जे सांगत असतो ह्याचं हा सूर्य आणि हा जयद्रथ असं याने स्पष्ट दिलेलं आहे की माझा दक्षिणेला दरवाजा आहे आणि घरावर सतत आजारपण आहे राहते, तर त्यासाठी काय करावं असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि याच ज्यांनी पण दिलं की घराच्या मध्यभागी पण किचन आहे, घराच्या मध्ये ब्रह्मस्थळी जर किचन असेल किंवा अग्नी असेल त्या घरामध्ये कधी सुखशांती राहत नाही, हे पण लक्षात ठेवा. ब्रह्मस्थळ ओपन स्वच्छ क्लिअर पाहिजे. टॉयलेट बाथरूम किंवा त्या ठिकाणी किचन हा पार्ट चालतच नाही. ओके. डोके पश्चिमेला पाय पूर्वेला काही प्रॉब्लेम नाही. डोकं झोपताना पश्चिमेला करावं, पूर्वेला पाय करावे. डोकं जे ते दक्षिणेला करावं, पाय उत्तरेला करावे, असं झोपायला बेडची तुमची झोपायची दिशा ऍक्च्युली असायला पाहिजे. आता अशा घरामध्ये ज्यांचं घर दक्षिणेला तोंड आहे त्या घरातील लोकांनी घराच्या दरवाजाच्या वर गणपती हनुमान माथापट्टी म्हणून माझा प्रोडक्ट आहे, इंटरनेटला जाऊन बघू शकता. मी प्रिपेअर्ड नव्हतो की नाही तुम्हाला दाखवलं असतं आता ऑफिसमधूनच, पण मी असा ऑन द स्पॉट क्वेश्चन घेतलेला आहे. प्रोडक्ट दाखवायचं असं काय माझं प्लॅनिंग नव्हतं. त्यामुळे तुम्ही माझ्या ऍपवर जाऊन वास्तू पंडित 124 किंवा पंडित शिवकुमार 124 ला जाऊन पण माझा प्रोडक्ट बघू शकता. हनुमान माथापट्टी ती दक्षिणेला तोंड असते. आणि दक्षिणेला तोंड म्हणजे कसं, दरवाजातून बाहेर तुम्ही तुमच्या घरातून दरवाजातून बाहेर पडल्यावर जी समोर दिशा येते ती दिशा, ती जर दक्षिणेला असेल त्या ठिकाणी प्रोग्रेस लवकर होत नाही. दक्षिण आग्नेला असेलच चालतं, पण दक्षिण नैऋत्य असतो माणूस त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रॉब्लेम मध्ये येतो. दक्षिणेला तोंड करून असा दरवाजा असेल, दक्षिणेला तोंड करून बाहेर दरवाजाच्या बाहेर चौकटीवर हनुमान माथापट्टी माझा प्रोडक्ट तो लावा. आणि दरवाजाच्या आतल्या बाजूला दक्षिणेकडे तोंड करून काली माताचा जो प्रोडक्ट आहे तो लावा. ह्या दोन गोष्टी गरजेच्या. नैऋत्याला धराधरा जे आहे हे पूर्णपणे गरजेचं आहे. किचन चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे अन्नपूर्णा नावाचं माझं प्रोडक्ट आहे, किचन मध्ये ते लावायला हरकत नाही, त्यामुळे फरक पडेल. फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलपमेंट होण्यासाठी मनी बॉक्स तुम्ही सांगितलं तर पूर्वी सांगितलं. आता काय नवीन घर बांधायचे आहे, विचार चालू आहे, तर काय काळजी घ्यावी लागेल. आता एक म्हणजे तुमच्या पत्रिकेत मंगळ जो बसलेला आहे तो प्रॉपर्टीच्या स्थानात बसलेला आहे. प्रॉपर्टीच्या स्थानात ज्या माणसा मंगळ बसतो त्या माणसाचं घर कधी लवकर होत नाही, घर होतच नाही. घर झालं तर राहता येत नाही, घर अर्धवटच राहतं, काही ना काही प्रॉब्लेमच येतं. घर बांधताना तुमच्या नावावर फक्त न करता दोन तुमच्यावर कुठं अजून कोणतं पाहिजे असं कॉम्बिनेशननी तुमच्या दोघांच्या नावावर घर करून तुम्ही बांधण्याचा प्रयत्न करा. हा एक मुद्दा. नवीन घर बांधायचे विचार चालू आहे, काय काळजी घ्यावी लागेल. एक तर तुम्ही पत्रिकेत सांगितलं की ज्याच्या नावावर करणार आहे ते पत्रिकेत चांगला योग पाहिजे, हा एक पॉईंट झाला. नंबर 2 म्हणजे चांगल्या मुहूर्तावर बांधा. नंबर 3 सगळ्यात महत्वाचं वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधणं गरजेचं आहे. आता काय काळजी घ्यावी असं मी तुम्हाला असं 5-10 मिनिटं सांगू शकत नाही. त्यासाठी माझं युट्यूबवर माझे प्रोग्राम आहेत, पंडित शिवकुमार 124 असे म्हणजे 13 प्रोग्राम आहेत, 13 एपिसोड आहेत. फक्त वास्तुशास्त्रप्रमाणे घर कसं असावं आणि घर कसं बांधावं, दरवाजा कुठं असावा, किचन कुठं असावं, की कुठं असले काय प्रॉब्लेम येतो, बेडरूम कुठं असावी, विंडो कुठं असायला पाहिजे, गॅलरी कुठं असली पाहिजे, प्लॉटचा साईज कसा असला पाहिजे, सगळं इत्यंभूत माहिती तुम्हाला पंडित शिवकुमार 124 या 13 एपिसोड मध्ये युट्यूब मध्ये बघायला मिळेल. मराठीमध्ये तो प्रोग्राम आहे, तो तुम्ही बघू शकता. प्रोडक्ट्स कोणते वापरावे जो तुम्हाला सांगितलं मी आता, ते प्रोडक्ट तुम्ही वापरायला हरकत नाही. ओव्हरऑल तुमच्या पत्रिकेचे जे क्वेश्चन आहे ते मी आन्सर आता मी दिलेला आहे. पुढचा पुढं कोण आहे, दोघांच्या ओके. रेवती नाव आहे, औरंगाबाद, MBA झालेलं आहे यांचं. रेवती मुकुंद असं आहे. ओके. नमस्कार रेवती मुकुंद, तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मी आता देईन. तुम्ही आता लाईव्ह असाल तर मला बघू शकता तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासकट. माझे लग्न कधी होईल आणि माझे पुढचे लाईफ कसे असेल, माझ्या नवरा घराचे कसे असेल. ओके, घरचे असतील. ओके, मी तुमचे ऑल व्हिडिओज बघते, थँक्यू व्हेरी मच, व्हेरी गुड. मला माझ्या लग्नाविषयी सांगा प्लीज, कशामुळे प्रॉब्लेम येत आहेत, और माझी पत्रिका कशी आहे, माझे वैवाहिक जीवन कसे असेल. ओके, MBA झालेलं आहे आणि 1995 यंग आहे. आता बघा तुमच्या पत्रिकेमध्ये लग्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू काय प्रॉब्लेम आहे.
गुरुबळ तुम्हाला चांगला आहे. जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी दृष्टिकोन तुम्हाला आयुष्यात काही काळजी करायची गरज नाही. इट इज व्हेरी गुड, फर्स्ट क्लास, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नंबर 1. नंबर 2, मंगळाची पत्रिका येते. मंगळ जो आहे तुमच्या पत्रिकेत अष्टम स्थानातला मंगळाची बरोबर दृष्टी कुठं पडते? विवाहाच्या स्थानावर पडते. मग वैवाहिक अडचणी गडबड हे होणारच. ओके. आणि शनी मंगळ 68% योग्य आहे. म्हणजे तुम्हाला कान नाक घसाऱ्याला संबंधी आजार असणार आहे, कफचा आजार असू शकतो. मी दिलेल्या यंत्राचं मग ताम्रजलमचं पाणी प्यायला हरकत नाही. आणि ENT कान नाक घसारडोळ्याचा आजार पण कंट्रोल मध्ये येईल असं तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. शनी मंगळ 68% शांती करून घ्या कुठल्या ब्राह्मणाकडून. आणि मंगळाचं दान जे आहे ते तुम्ही करा. मंगळा दान केलं की अल्टिमेटली तुम्हाला मंगळाचा इफेक्ट कमी येईल. ओम भौमाय नमः हा जो मंत्र आहे, हा मंत्र दररोज 108 वेळा म्हणत हरकत नाही. पुष्कराज या बोटामध्ये तर्जनीमध्ये माणिक्या अनामिकेत म्हणजे या बोटामध्ये घाला. 3 ते 4 कॅरेट 3 ते 4 कॅरेट म्हणजे 100% तुम्हाला अजून इजेक्ट पॉझिटिव्ह रिझल्ट येतील. ॲज वेल ॲज इच्छापूर्ती कुपी जे आहे ते इच्छापूर्ती कुपीमध्ये पण लग्नासंबंध बायोडाटाचा हार्ड कॉपी इच्छा लिहून तुम्ही आज डेटेड या तारखेपासून वर्षभरात 6 महिन्यात लग्न व्हावं असं इच्छा तुम्ही लिहू शकता. ओके. लग्न कधी होईल? अजून एक महत्त्वाचा तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे तुमच्या ओळखीच्या ब्राह्मणाकडून तुम्ही कुंभ विवाह करून घ्या. कुंभ म्हणजे काय? मातीचा जो कलश असतो त्याच्यावर लग्न तुमचं लावायला लागतं, तो विधी असतो. पुढे जाऊन का वैवाहिक जीवन अडथळे येऊ नये प्रिलिमिनरी ऍक्शनसाठी ते करायला लागतं. तर तो विधी आहे तुम्ही ओळखीच्या ब्राह्मणाकडून करून घ्या. ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं, ते करून घ्या. बाकीचे मी तुम्हाला उपाय दिलेले आहेत ते तुम्ही वापरा. ॲज वेल ॲज गणपती माता पट्टी आहे, त्याबरोबर धराधहा आहे किंवा नवरच्या फ्रेम आहे, आपतेष्ट आहे, हे जे काय म्हणजे प्रोडक्ट आहेत घरामध्ये सुखशांती आणि वैवाहिक जीवनात लवकरात लवकर रिझल्ट देण्यासाठी जे आहेत ते तुम्ही वापरू शकता. तर हे जे मी काय आता उपाय दिलेले आहेत ते उपाय करा आणि गॅरंटेडली तुमचं लग्न हे मी सांगितलं एवढं उपाय केलं वर्षभराच्या काळात 100% 4 नोव्हेंबरच्या आत व्हायलाच पाहिजे, ही माझी गॅरंटी आहे. ओके. हे या ठिकाणी मी ठेवतो. पुढचं स्वप्नाली नाव आहे, पाटील, कोल्हापूर आहे. BSc इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग पण, डिप्लोमा इलेक्ट्रिकल पण झालेला आहे. माझे लग्न कधी जमेल, कसे स्थळ भेटेल, मला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जॉब लागेल का? ओके. आउट ऑफ इंडिया जाण्याचा योग आहे का? ओके. नमस्कार स्वप्नाली पाटील, नमस्कार. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आता देतोय. तर या ठिकाणी रास तुमचे आहे सिंह. 5, 6, 7, 8 म्हणजे 2019 जे वर्ष आहे हे लग्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू का पॉझिटिव्ह असं म्हणत नाही. काय होतं? 4था गुरु चालू आहे. अनेक ब्राह्मण 4था गुरु येऊन लग्न करू नका, 4था गुरु येऊन लग्न करू नका असं म्हणतात. त्यामुळे लग्न राहू शकतं. 4था गुरु वगैरे मानायची आवश्यकता नाही. लग्न करायला हरकत नाही जर स्थळ आलं तर चांगली गोष्ट आहे. पुढं 2020च्या ऑक्टोबर पर्यंत लग्न तर होईलच, नो डाऊट. ओके. पण आता लवकरात लवकर लग्न व्हावं या दृष्टिकोनातून उपाय येईल. पण ही पत्रिका लग्नासंबंधी जर मी बघितली तर ही पत्रिका इझिली लग्न होण्याची पत्रिका तुमची नाही आहे. तुमच्या पत्रिकेत पती पत्नी स्थानामध्ये राहू आणि केतू बसलेले आहेत की जे तुम्हाला लग्नामध्ये फसवाफसवी होण्याची शक्यता दाट असते. म्हणून लग्न करताना मला तुम्हाला एक विनंती अशी करायची आहे, गुणमेलन करून फक्त लग्न करू नका. उद्याचा माझा प्रोग्राम तुम्ही 100% सगळे लोक बघा तुम्ही सगळे लोक, कारण मी उद्या गुणमेलनावर आणि हल्लीची लग्न पद्धती आणि पूर्वीची लग्न पद्धती आपण आता विज्ञान युगात वावरत असताना कशा पद्धतीनं बदललं पाहिजे, आपलं बघण्याचं परसेप्शन कसं बदललं पाहिजे. पूर्वीच्या काळात 10 ते 12 वर्ष लग्न व्हायचं आणि आता रनिंग कंडिशन 27 ते 28 वर्ष मला लग्न होतं. असा हा मोठा डिफरन्स जर आपल्याला योग्य पर्यंतला एक सुवर्णमध्ये साधून जर लग्न योग्य करायचं असेल तर बऱ्याच जुन्या रूढी आहेत, त्या कल्पना आहेत, त्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायला लागणार आहेत, हे लक्षात घ्या. ओके. राहू केतू इथं बसला असल्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येण्याची शक्यता असते. म्हणून मी तुम्हाला सांगेन, मगाशी सांगितलं कुंभ विवाह नावाचा विधी तुम्ही करून घ्या. राहूचं दान दर बुधवारी पाण्यात सोडायला सुरुवात करायला हरकत नाही. डायमंड करंगळी शेजारच्या बोटात या बोटात 30 to 50 सेंट डायमंड वापरा. आणि पाचू जो आहे हा तुमच्या करंगळीमध्ये 3 ते 4 कॅरेटचा तुम्ही वापरू शकता. हे वापरलं तर गॅरंटेडली पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला मिळायला हरकत नाही. आणि प्रॉपर्टी दृष्टिकोनानं काही तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू त्यात पण काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. नोकरीमध्येच पुढे तुम्हाला यश आहे, नोकरी मिळायला तुम्हाला हरकत नाहीये. गव्हर्नमेंटचा जॉब मिळेल का असं मला क्वेश्चन विचारलेला आहे. तर गव्हर्नमेंट जॉब मिळण्याची पत्रिका मला आता प्रथमदर्शनी ऑन द स्पॉट बघितल्यावर असं काही मला त्यात विषय असं वाटतच नाहीये. प्रयत्न करू नका असं म्हणत नाही, पण मी इथं या तुम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही.
मंगळ जो आहे हा तुमचा पराक्रमात गेल्यामुळे तुम्हाला स्वतः जॉब गॅरंटीड लावू शकतो. जॉबमध्ये तुम्हाला यश पण मिळू शकतं. मी सांगितले उपाय ते करू शकता. त्याचबरोबर इच्छापूर्ती कुटुंबामध्ये ज्या इच्छा आहेत सांगितलं तुम्हाला मी, लग्नासंबंधीची इच्छा, सर्व्हिस संबंधीची इच्छा, अलौकिक बायोडाटा तुम्ही ठेवा आणि मी जे सांगितले आता ते उपाय करा. घरामध्ये नवरजा पण लावा. नोकरी करणार म्हणजे पैशासाठी आपण जर नोकरी फायनान्शियल दृष्टिकोन करतो तर फायनान्शियल दृष्टिकोन फायनान्शियल देवता ज्या आहेत, गणपती माता पट्टी आहे किंवा बालाजी, कुबेर, मनी बॉक्स हे महत्वाचं आहे. घरामध्ये आणा म्हणजे गॅरंटेडली तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट सॉलिड यायला पाहिजे. आणि राहू सुद्धा मी सांगितलं दॅट इज इम्पॉर्टंट. आणि कुंभ विवाह जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि लग्न करताना पत्रिका बघून लग्न करा. गुणमेलनावर 100% विश्वास ठेवू नका. ज्या माणसावर लग्न करणार त्या माणसाच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचा सुख किती चांगला आहे हे पहिल्यांदा एक्सपर्ट ओपिनियन घ्या आणि चांगला असेल तरच करा. अशा वेळेला 10 आणि 12 गुण जुळले, 0 गुण जुळले तरी काही फरक पडत नाही. हा माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. 36च्या 36 गुण जुळून सुद्धा लग्न तुटलेलं हा पार्ट आज मी अनेक वेळा बघतो. म्हणजे आपलं सायन्स खोटं आहे अशाचा बिलकुल भाग नाहीये. आपण बघताना फक्त गुणमेलनावरच कॉन्सन्ट्रेशन करतो, हे सगळ्यात चुकीचं आहे. गुणमेलन हे घरातल्या लोकांनी बघायचंय आणि ब्राह्मणांनी पत्रिका बघायचंय. आता ब्राह्मणच गुणमेलन बघायला आणि घरातल्या लोकांना काहीच माहिती तर काय करणार. म्हणून गुणमेलन हा फक्त 40%चा क्रायटेरिया आहे. आणि 10वीला आपण कसं म्हणतो 40% मार्क पडले की पास झाला, किंवा 12वीला 40% मार्क मिळाले की पास झाला. 40% मार्क मिळाला याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला यू विल गेट ऍडमिशन इन इंजिनिअरिंग और डॉक्टर, असं नाही होऊ शकत. यू हॅव टू हॅव मिनिमम 60% मार्क, देन यू विल गेट ऍडमिशन इन इंजिनिअरिंग और डॉक्टर. कुठल्याही ठिकाणी बघायला गेलं असंच विवाहाचं जे गुणमेलन आहे दॅट इज अप्रॉक्सिमेटली 40% आहे की जे 40%च म्हणू शकतो आपण. ते 100% तुम्ही त्या विषयात ठेवायचं नाहीये. त्यासाठी काय करायचं, तुम्ही स्वतः तुमची पत्रिका ज्या माणसावर लग्न करणार त्याच्यावरती पत्रिका व्यवस्थित बघून जुळवायचं नाही म्हणत. तो माणूस कसा आहे, स्वभाव कसा आहे, वैवाहिक जीवन कसं आहे, फायनान्शियल कंडिशन कशी आहे, त्याचा पुढं मेजर निगेटिव्हिटी जीवनामध्ये दिसते का, ऍक्सिडेंट दिसतो का, मुलाबाळात सुख त्याला व्यवस्थित आहे का, फायनान्शियल कंडिशन चांगली आहे का, तो व्यवसाय पुढे करणार आहे का, पतीचं सुख चांगलं आहे का, बायकोला तू चांगला सांभाळेल का, कर्जबाजारी होणार नाही ना. या सगळ्या गोष्टी ऍट अ ग्लान्स फटाफट कळू शकतो. आणि मी कधी सांगू शकतो, कुणी एक्सपर्ट सांगू शकतो. हे वाचणारा माणूसच योग्य पत्रिका जुळू शकतो. हा सगळ्यात मोठा महत्वाचा पॉईंट बघा. नानी कोळा म्हटलं लग्न करणं म्हणजे गंमत असत नाही. एकदा आपण लग्न करतो, साधा आपण बाजारामध्ये जाऊन कोथिंबीरची पेंडी घेताना पण 2-4 टेक करतो आणि मगच तुम्ही घेता. दॅट इज सेक ऑफ फॉर वन डे ओनली. ते एकाच दिवसासाठी आपण करतो, पण दिस इज फॉर लाईफ लॉंग. तुमच्या आयुष्यभराची एक जागा आहे, मोकळी जागा आहे. तुमची कंपनी आहे, समजा तुमच्या कंपनीमध्ये एखाद्या मॅनेजरची पोस्ट भरायची, किती तुम्ही ऍड देता, पेपरला ऍड द्या, इकडे द्या, इकडे 10, 100, 50 लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू घेता. दॅट देन यू आर गोइंग टू फायनलाइज की नक्की आता कुठला माणूस आहे मॅनेजरला योग्य आहे. आपण डोंट नो की तो मॅनेजर किती दिवस राहणार आहे किंवा त्याला आपण किती दिवसांनी काढणार आहे, तरी सुद्धा आपण एवढी प्रिकॉशन घेतो. बट दिस इज युअर मेन थिंग. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आमच्या आयुष्यात बायको किंवा नवरा हा आयुष्यभरासाठीची पोस्ट आहे. या पोस्टसाठी तुम्ही किती काळजी घ्यायला पाहिजे, प्रॅक्टिकली बघितलं पाहिजे, ओळखीतनं बघितलं पाहिजे, अशी पण चौकशी केली पाहिजे. पत्रिका बघितली, एक्सपर्ट माणसाला ऑन द स्पॉट सगळंच कळत नाही असं होतच नाही. लग्न आपण का करतो, वैवाहिक जीवनाचं सुख चांगलं मिळालं पाहिजे, दॅट इज द बॉटम लाईन. ओके, तर ते त्या समोरच्या माणसामध्ये सॅटिस्फॅक्टरी लेवलला आहे का नाही, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते ऑन द स्पॉट बघून एक्सपर्ट ओपिनियन कोणी जे असेल तर यू कॅन गो. गुणमेलन बघून जर लग्न जुळलं असेल तर विचार ठेवायचंच नाही. हे 100% मी सांगतो. हे मी उद्या पण सांगणार आहे आणि मी लाईव्ह पण सांगतोय आणि उद्या पण सांगणार आहे. उद्या पण टीव्हीला तुम्ही हे बघू शकता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे माझा की आपण विज्ञान युगात वावरतो आणि मी स्वतः एक रोबोटिक इंजिनियर आहे. आजपर्यंत 24 वर्ष मी जे काय काम केलेलं ते पूर्ण अध्यात्माच्या मार्गात जरी केलं असं तर तरी सुद्धा एक टेक्निकल एव्हिडन्स पकडून काम केलेलं आहे. आणि जे काय रिझल्ट मिळाला ते डोक्यात ठेवून त्याचा अनुभवाचा खूप मोठा शिदोरी माझ्या बरोबर आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी बोलतो, त्या गोष्टी बोलतो आता मी तुम्हाला. मी सगळ्या ज्या गोष्टी बोलतो या पॉईंट ऑफ व्ह्यू, मी अशा अनुभवाच्या पॉईंट मधूनच बोलत असतो की ज्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही वापरलं तुम्हाला रिझल्ट हा मिळालाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, तर आता मी हे लग्नासंबंधी बोललेलं आहे, इट इज फॉर कॉमन, सगळ्या दृष्टिकोनातून बोललेलं आहे. या पद्धतीने बघायला हरकत नाही. वाटतं हे झालेलं आहे. आणि काय झाले का, शशिकांत एक राहिलेले.
शशिकांत फासे, स्वतःचे दुकान पुढील महिन्यात सुरू करायचे आहे, त्यामध्ये यश आहे का? स्वतःच जागा घर कधी होईल आणि यश मिळेल? डेट ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ दिलेला आहे तुम्ही बघा. तुमच्या पत्रिकेत रास आहे कर्क, पुष्य नक्षत्र, म्हणजे तुम्ही दिसायला चांगलं स्मार्ट डिग्निफाईड व्यक्तिमत्व आहे असा अर्थ होतो. पोलाईट पण आहे, बरेच तुमचे रिलेशन चांगले असतील, मित्र मैत्रिणी बऱ्याच तुमचे असतील, समाजासाठी बरंच तुम्ही काम करत असाल, जास्तीत जास्त लोकांना चांगलं व्हावं ही भावना ही अपेक्षा मनात ठेवत असाल. स्वतःसाठी कमी वेळ, दुसऱ्यासाठी जास्त वेळास तुम्ही देता, हे क्लिअर होतं या ठिकाणी. मात्र मंगळ जो बसल्याचा रागीट पण स्वभाव असेल तुमचा, पटकन चिडणं, पटकन रागावणं असं होऊ शकतं. रिलेशनशिप मध्ये अनेक वेळा खूप लोकांना मदत करून पण तुम्हाला ती लोक मदत करत नाही असं मला स्पष्ट या पत्रिकेवरून दिसतं. तुम्हाला छाती संबंधी श्वास घेण्यासंबंधी त्रास येऊ शकतो, जी काळजी घेणं सगळ्यात गरजेचं आहे. प्रॉपर्टी आणि घर तुमच्या एकट्या नावावर कधी होऊ शकत नाही. आता बिझनेस जरी केला तर तुमच्या बिझनेस करायला हरकत नाही, पण प्रॉपर्टी एकट्या नावावर करू नका. कोण ना कोण तुमच्या बरोबर प्रॉपर्टीमध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे. पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करू नका. 100% काळा दगडावरची रेग तुम्ही पार्टनरशिप मध्ये 100% म्हणजे प्रॉब्लेमच जाणार, तुमचं पूर्णपणे त्या ठिकाणी पैसे सगळे जाणार. त्याचबरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, तिथे टाइम अँड मनी बोथ इन्व्हेस्टमेंट आर विल बी इन प्रॉब्लेमॅटिक कंडिशन. डोंट गो फॉर पार्टनरशिप. जे काय करायचंय वन मॅन शो एकटं तुम्ही करा, तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. पार्टनरशिप मध्ये फक्त तुम्ही काय करायचं नाही हे लक्षात घ्या. पुढील महिन्यात सुरू करायचं आहे तर तुमच्या दुकानासाठी माझ्यातर्फे आणि जेवढे माझे फेसबुकचे जो काय मोठा परिवार आहे या परिवारातर्फे तुम्हाला 100% मी शुभेच्छा देईन की तुम्ही सक्सेसफुल यशस्वी व्हा. आणि जेव्हा कोणाला जर प्रॉपर्टी संबंधी किंवा डिझाईन वास्तुशास्त्राप्रमाणे पाहिजे असेल किंवा काय असेल ते माझ्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकता. मी प्लॅन त्याप्रमाणे मी करून देऊ शकतो. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मास्टर प्लॅन डिझाईन मोठ्या कंपनीचं करतो, दुकानाचं वगैरे पण करून देऊ शकतो सक्सेस मिळण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. स्वतःचे दुकान, स्वतःचे घर कधी सांगितलं तुम्हाला, जागा तुम्ही स्वतःच तुमच्या एकट्या नावावर घर कधी होऊ शकत नाही, हे 100% मी सांगतो तिच्या पत्रिकेवरून जे काय डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ दिले त्याबद्दल. म्हणून तुम्ही तुमच्या बरोबर कुणाला तर अजून एक कॉर्डिनेट, बायको आहे किंवा आई आहे, वडील आहे, कोण ना कोण बरोबर घ्या, मग तुमचं घर व्हायचं, घराचं स्वप्न पूर्ण होईल हे नक्की सांगेन मी तुम्हाला. उपायात पुष्कराने माणक हे 2 रत्न वापरायचे आहेत. माझी इच्छा पूर्ती तुम्ही वापरू शकता. यश मिळेल का तुम्ही विचारले, यश तुम्हाला मिळेल, 100% यश मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला यश आहे पण शनिकारक असल्यामुळे स्टेप बाय स्टेप आहे, पण डोंट वरी, तुम्हाला सक्सेस मिळेल. पण महत्वाचं कंडिशन वास्तुशास्त्रानं घर तुमचं चांगलं पाहिजे, ऍज वेल एज तुमचं सेटअप जो आहे तो जरा जास्त चांगला असेल तर तुम्हाला अजून जोरात यश मिळेल. यश तर मिळणारच आहे, पण यश म्हणजे स्काय द लिमिट. अशा वेळा यश तुम्ही विचार करा, त्यावेळेला ह्या 2 गोष्टी प्रॉपर असतील तर तुम्हाला यश मिळायलाच पाहिजे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला 4 लोकांचं उत्तर दिलेलं आहे. असं तुम्हाला प्रश्नांचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर मला तुम्ही अशा पद्धतीने क्वेश्चन विचारत जा, तुमचं डिटेल्स जा. आणि यासाठी मी काही पैसे घेत नाही, मी सांगितलेलं आहे हे फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. तुम्हाला गाईडलाईन मिळावी, त्याबरोबर मला जेवढा वेळ जमेल त्या वेळेमध्ये वेळ काढून प्रश्नाचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की मी साम टीव्हीवर लाईव्ह असतो 1 तास, तेव्हा पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. जे मला ऑन द स्पॉट इथं क्वेश्चन स्टुडिओ मधून येतील ते मी ऑन द स्पॉट तुम्हाला प्रश्नांचं उत्तर द्यायला मी प्रयत्न करेनच. तर सर्वांना नमस्कार. आजचा जो सेशन आहे माझा हा पूर्ण झालेला आहे. तर पुढे जेव्हा मी येणार तुमच्याकडे तेव्हा मला गॅरंटीडली सांगेन आणि इन्फॉर्म करेन की नक्की मी कधी येणार आहे, कुठला पॉईंटवर मी बोलणार आहे. आणि मला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या, वेगवेगळ्या आजारपणासाठी आहे, मुलांच्या अभ्यासासाठी आहे, बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत जाईनच, ऑलवेज इन्फॉर्म त्यावेळेला ऑलवेज तुम्हाला. तोपर्यंत नमस्कार.